शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणामध्ये आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह यावरचा हा वाद पुन्हा एकदा आता सुप्रीम कोर्टामध्ये आज गाजणार आहे। संपूर्ण राज्याचंच नव्हे तर देशाचं राजकीय वर्तुळाचं लक्ष याकडे असणार आहे। निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे गटाला शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याच्या घेतलेल्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिले। तारीख पे तारीख सुरूच आहे। या प्रकरणाची सुनावणी आता आज निश्चित करण्यात आली आहे आणि या सुनावणीकडे राज्याच्या राजकारणाचं सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। आमचे प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडल्या गेल्या। सीमाकडून या संदर्भातले आणखी तपशील जाणून घेऊया। सीमा, आज दिल्लीतल्या सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीकडे निश्चितच लक्ष असेल कार्यकर्त्यांचं, त्याचबरोबर देशभरातल्या राजकीय वर्तुळाचं। आज नेमक्या काय काय घडामोडी या संदर्भात घडणार आहेत, किती वाजता हे सगळं प्रकरण चर्चेसाठी येणार आहे? नक्कीच अनुपमा, खरं तर निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निकाल देत धनुष्यबाण हे चिन्ह आणि पक्षाचं नाव एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलेला होता आणि या निर्णयामुळे ठाकरे गटाला एक मोठा धक्का देण्यात आलेला होता आणि या निर्णयाच्या विरोधात ठाकरे गटाने थेट सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली होती। आणि आपण पाहतोय तेव्हापासून, म्हणजे जेव्हापासून उद्धव ठाकरे या पक्षाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिलेलं आहे सुप्रीम कोर्टात, अगदी तेव्हापासून आपण पाहतोय की तारीख पे तारीख दिली जाते। अनेक वेळा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते की आज तरी या निर्णयाचा, या प्रकरणाचा अंतिम निकाल लागणार, मात्र पुढे जी आहे ती तारीख ढकलण्यात येते। आज खरं तर सगळ्यात महत्त्वाचा दिवस पुन्हा एकदा आपण असं म्हणू शकतो। आज धनुष्यबाण हे चिन्ह आणि पक्ष हे नक्की कोणाचं आहे या प्रकरणावरती या सुप्रीम कोर्टामध्ये सकाळी 11 नंतर सुनावणी पार पडणार आहे। सुरुवातीपासूनच आणि याचिकेमध्ये जी विशेष याचिका उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडनं दाखल करण्यात आलेली होती की धनुष्यबाण हे चिन्ह पक्षाची मूळ ओळख आहे, त्यामुळे आम्हाला हे धनुष्यबाण हे चिन्ह द्यायला पाहिजे आणि सोबतच नावसुद्धाच आम्हाला द्यायला पाहिजे आणि अशा पद्धतीने निर्णय जो आहे तो कुठेतरी लागला पाहिजे, अशी याचिकेमध्ये मागणी केलेली होती। तर आता या संदर्भात काय नक्की आज सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दोन्ही बाजूचे वकील, दोन्ही गटाचे जे वकील आहेत ते युक्तिवाद करतील। सुरुवातीपासूनच वेगवेगळे मुद्दे देत आणि वेगवेगळ्या पक्षाचे दाखले देत उद्धव ठाकरे यांनी आपली बाजू खंबीर सुप्रीम कोर्टासमोर खरे सीमा, आणि या सगळ्या घडामोडींमध्ये आणखी एक मोठी राजकीय घडामोड घडली होती, ती म्हणजे 6 बंडखोर खासदारांनी युबीटीतून शिंदेंच्या शिवसेनेकडे गेलेले आहेत। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता कशा प्रकारे हे सगळं कोर्टातलं प्रकरण पुढे जाते आपल्याला पाहायचंय। जरूर या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी चर्चा करू, असे संपर्कात राहा।